वंदे मातरम गीत न गाणाऱ्या शाळांवर आता कारवाई होणार आहे। शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी इशारा दिलाय। कोणत्या शाळांना परिपत्रक मिळालं नाही याची माहिती घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात शिक्षण उपसंचालक गणपत मोरेंशी संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। शिक्षण उपसंचालक आहेत आपल्यासोबत गणपत मोरे सर हा आदेश आपण काढलेला जो आहे 31 ऑक्टोबर पासून याची अंमलबजावणी काय नेमका आहे। आज अनेक शाळांमध्ये असं दिसतंय की त्यांचं म्हणणे की आमच्यापर्यंत हे परिपत्रकच पोहोचलेलं आहे। शासनाने जे आपल्याला 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गीत म्हणण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत। शिक्षण विभागानं त्या संदर्भात पत्रही काढलेलं आहे। त्यानुसार आम्ही आपल्या सर्व शिक्षणाधिकारी यांना अवगत केलेलं आहे। त्याचबरोबर 30 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व ऑनलाईन बैठकीद्वारेही सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर मी शिक्षणाधिकाऱ्याची आजच बैठक आहे माझी आता 11:30 वाजता। मी आणखी त्याचा आढावा घेतो आणि जिथं पोहोचलं नाही तिथं त्यांना पोहोचवण्यासाठी निर्देश देतो। तेच त्यांच्याकडून एकदा शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलंय का, त्यांनी काढलेलं असणार आहे, कारण मोठे जरी कुठं काय कमी राहिले असेल तर मी त्यांच्याकडून बघून घेतो आणि त्यानुसार कारवाई। जे याचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। मात्र आज लोकशाही मराठीने हा सर्व प्रकार पुढे आणल्यानंतर त्याचा आढावा सुद्धा शिक्षण विभागाकडून घेतला जाणार आहे। कोणत्या शाळेला परिपत्रक हे पोहोचलेलं आहे का नाही याची सुद्धा खातरजमा आहे ती आता शिक्षण विभागाकडून केली जाणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।